लोकशाही म्हटलं की तीन महत्वाचे स्तंभ डोळ्यासमोर येतात, बरोबर. एक जे कायदे बनवतात, दुसरे जे ते लागू करतात आणि तिसरे जे या दोन्हींवर लक्ष ठेवतात. तर आज आपण याच तिसऱ्या आणि म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्वाच्या स्तंभाबद्दल बोलणार आहोत, आपली भारतीय न्यायपालिका. चला तर मग समजून घेऊया की ही व्यवस्था नक्की काम करते तरी कशी. अच्छा, कधी विचार केलाय का की समजा सरकारने आपल्या विरोधातच एखादा कायदा आणला किंवा आपले जे मूलभूत हक्क आहेत तेच कोणी हिरावून घेतले, मग आपण कोणाकडे जायचं? दाद मागायची कुठे? ही जबाबदारी नक्की आहे तरी कोणाची? याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. एक स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिका. हो, हीच ती शक्ती आहे जी आपलं संविधान आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हक्कांची ढाल बनून उभी राहते. पण थांबा, स्वतंत्र आणि निष्पक्ष हे शब्द ऐकायला सोपे असले तर याचा नेमका अर्थ काय होतो? आता आपण न्यायपालिकेची ओळख करून घेऊया. बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर न्यायपालिका म्हणजे काय, तर कायद्याचा अर्थ लावणारी, लोकांचे वाद मिटवणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं न्याय देणारी एक सिस्टीम. हे अगदी क्रिकेट मॅचमधल्या अंपायरसारखं आहे, नाही का, जो कोणाचीही बाजू न घेता फक्त नियमांप्रमाणे खेळ चालवतो. आणि म्हणूनच त्या अंपायरसारखंच न्यायपालिकेचं स्वतंत्र असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे जे तीन शब्द आहेत ना, स्वतंत्र, निष्पक्ष आणि संविधानाचे रक्षक, हे खरं तर न्यायपालिकेचा पाया आहेत. स्वतंत्र म्हणजे काय? म्हणजे सरकार किंवा इतर कोणाच्याही दबावाखाली नसलेली व्यवस्था. निष्पक्ष म्हणजे श्रीमंत, गरीब, जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना समान न्याय देणारी. आणि संविधानाचे रक्षक, याचा अर्थ अगदी सरळ आहे. देशाचा जो सर्वोच्च कायदा आहे म्हणजे आपलं संविधान, त्याचं संरक्षण करणारी संस्था. बरं, न्यायपालिका काय करते हे तर आता आपल्याला कळालं, पण तिची रचना कशी आहे, म्हणजे ही सिस्टम नक्की बनली कशी आहे? तर बघा, भारतात एकच एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. तुम्ही एका पिरॅमिडची कल्पना करा. हो, अगदी तसंच. सर्वात वर एकच कोर्ट, त्याच्या खाली काही आणि तळाशी मग अनेक न्यायालय. हाच तो पिरामिड. ही आहे आपली त्रिस्तरीय रचना. पिरामिडच्या एकदम टोकावर म्हणजे शिखरावर आहे देशाचं सर्वोच्च न्यायालय. त्याच्या खालच्या पातळीवर येतात प्रत्येक राज्यासाठी असणारी उच्च न्यायालय आणि मग पिरामिडच्या तळाशी आहेत जिल्हा आणि इतर दुय्यम न्यायालय. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे खालच्या कोर्टाचा निर्णय पटला नाही तर आपण वरच्या कोर्टात अपील करू शकतो. आता हे बघा, या तक्त्यामुळे चित्र अजूनच स्पष्ट होईल. सर्वात वर आहे सर्वोच्च न्यायालय, जे नवी दिल्लीत आहे. हे देशातलं अंतिम न्यायालय आहे, म्हणजे यांचा निर्णय फायनल, तो सगळ्यांना मानावाच लागतो. त्यानंतर येतात उच्च न्यायालय, जी राज्य पातळीवर काम पाहतात. आणि मग येतात दुय्यम न्यायालय, जी जिल्हा स्तरावर आपले रोजचे जे दिवाणी आणि फौजदारी खटले असतात ना, ते हाताळतात. ठीक आहे, रचना तर आपण पाहिली, पण आता प्रश्न येतो अधिकारांचा. या व्यवस्थेला तिचं काम इतक्या प्रभावीपणे करण्यासाठी काही विशेष अधिकार सुद्धा दिलेले आहेत. आणि खरं सांगायचं तर हे अधिकारच तिला इतकी शक्तिशाली बनवतात. तर हे आहेत काही प्रमुख अधिकार: कायद्याचा अर्थ लावणं, वाद सोडवणं, संविधानाचं रक्षण करणं आणि खालच्या कोर्टाच्या निर्णयांविरुद्ध अपील ऐकणं. हे तर आहेच, पण यातला एक सर्वात खास, एक सुपर पॉवर म्हणता येईल असा अधिकार आहे, तो म्हणजे रिट जारी करण्याचा. आता रिट म्हणजे काय? सोप्या शब्दात, हा न्यायालयाचा एक थेट आदेश असतो. समजा एखाद्याला पोलिसांनी विनाकारण अटक केली, तर न्यायालय रिट जारी करून त्याला तात्काळ सोडण्याचा आदेश देऊ शकतं. म्हणजे बघा, हा अधिकार थेट नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतो. न्यायपालिकेच्या अनेक भूमिका आहेत, हे खरंय, पण तिची जी सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ना, ती आहे संविधानाचा संरक्षक म्हणून. पण प्रश्न हा आहे की ती हे करते तरी कसं? असं कोणतं विशेष हत्यार आहे तिच्याकडे? आणि त्या हत्याराचं नाव आहे न्यायिक पुनरावलोकन. खरंच ही प्रचंड मोठी शक्ती आहे. या शक्तीमुळे काय होतं माहितीये? संसदेने बनवलेला कुठलाही कायदा जर तो संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असेल तर न्यायालय तो कायदा चक्क रद्द करू शकतं. विचार करा, हे सरकारवर किती मोठे नियंत्रण आहे. हे त्यांना मनमानी करण्यापासून रोखतं. मग प्रश्न येतो की याचा उद्देश काय? का दिली आहे एवढी मोठी शक्ती? तर पहिलं म्हणजे संविधानाची पवित्रता टिकून ठेवण्यासाठी. दुसरं, चुकीचे किंवा असंविधानिक कायदे रद्द करण्यासाठी. तिसरं, सरकारला त्याच्या मर्यादेत ठेवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. हेच या शक्तीचं खरं सामर्थ्य आहे. बरं, आतापर्यंत आपण रचना, अधिकार, मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल बोललो. पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याशी काय संबंध आहे? न्याय नक्की लोकांपर्यंत पोचतो कसा?
आणि इथेच एक खूप महत्वाची संकल्पना समोर येते, ती म्हणजे न्यायिक सक्रियता. याचा अर्थ काय? सोपा आहे. जेव्हा सरकारी यंत्रणा आपलं काम नीट करत नाही, तेव्हा न्यायालय स्वतःहून पुढाकार घेतं आणि त्यांना कामाला लावतं. उदाहरणार्थ, शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आदेश देणं किंवा आपल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबद्दल सरकारला जाब विचारणं, ही सगळी न्यायिक सक्रियतेचीच उत्तम उदाहरणं आहेत. आणि या सक्रियतेचं सर्वात मोठं आणि प्रभावी साधन कोणतं असेल तर ते आहे जनहित याचिका, म्हणजेच PIL. खरं सांगतो, ही एक कायदेशीर क्रांतीच आहे. कारण याच्यामुळे काय झालं की समाजातील अन्यायग्रस्त लोकांसाठी कुणीही जागरूक नागरिक आवाज उठवू शकतो. कमाल आहे ना? मग या PILमुळे नेमकं काय झालं? तर ज्यांच्याकडे न्यायालयात जाण्याची ताकद किंवा पैसे नव्हते, त्या गरीब आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळाला. बालमजुरी असेल, पर्यावरणाचं संरक्षण असेल, मानवी हक्क असतील, अशा अनेक मोठ्या सामाजिक समस्यांवर तोडगा काढायला प्रचंड मदत झाली. एका अर्थाने न्यायाची दारं खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी उघडली गेली. आणि हे सगळं पाहिल्यावर हे एक वाक्य किती अचूक आहे हे आपल्याला पटतं की भारतीय न्यायपालिका ही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. कारण ती केवळ कायद्याचं राज्यच नाही टिकवत, तर न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी सुद्धा देते. पण आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा न्यायाधीशांचीच आहे का? की एक जागरूक नागरिक म्हणून ह्यामध्ये आपलीही काही भूमिका आहे? यावर नक्कीच विचार करायला